Hello everyone, good morning. Hope you all are doing well. So welcome back to my channel Life with VKP. आज खूप उशीर झाला होता उठायला, सो पटापट आपली घरातली कामं आवरली. त्यात मध्ये मध्ये वरदानची लुडबुड चालूच होती. पटकन कामं आवरून नाश्त्याची तयारी केली. नाश्त्यामध्ये आज डोसे होते. आज उंबरठ्याचं काम करण्यासाठी ते कामगार येणार होते. सो पटकन पटकन नाश्ता बनवून नाश्ता केला. तेवढ्यात ते काका आले. त्यांनी उंबरठ्याचं काम कंप्लीट केलं. आपण लाकडी उंबरठा बसवून घेतला. मग सगळ्यांसाठी चहा बनवला. चहा एन्जॉय केला. चहा पिल्यानंतर मग मी स्वयंपाकाची तयारी करायला गेले. आज स्वयंपाकामध्ये खास स्पेशल असे डबूक वड्यांची भाजी होती. सिंपल रेसिपी आहे पण खूप टेस्टी लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बेसन पिठामध्ये हळद, मीठ, तिखट टाकायचं. थोडंसं पाणी टाकून छान मळून घ्यायचं. त्याला थोडा वेळ रेस्ट करायला ठेवायचं. मग कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ ॲड करायचं. बाजरीचं पीठ छान असं भाजल्यानंतर ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपला काळा मसाला म्हणजेच काळं वाटण टाकायचं. वाटण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये लाल चटणी पावडर, मसाला, हळद, मीठ आणि थोडं गरम पाणी टाकून त्याला थोडं तेल येईपर्यंत छान परतवायचं. जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे त्यानुसार गरम पाणी त्यामध्ये ॲड करायचं. त्याला उकळी येऊ द्यायची. छान उकळी आल्यानंतर मग आपण जे बेसन पीठ मळून ठेवलं होतं ते त्यामध्ये हळूहळू ॲड करत जायचं. भाजीला 5-10 मिनटं मस्त उकळू द्यायचं. छान उकळून झाल्यावर भाजी छान घट्ट होते आणि चवीला पण मस्त लागते. याच्यासोबत बाजरीची भाकरी खूप भारी लागते. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपली रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा. खूप खूप प्रेम द्या. इथे भातासाठी मी थोडं पाणी गरम ठेवलं होतं. मग भात लावला. भात लावल्यानंतर हर्षून त्यांची वाट बघत बसलो होतो. हर्षून त्यांना पाहून वरदान खूप जास्त खुश झाला होता. मग त्यांच्या अंगावरचं जे स्वेटर होतं ते असं घालायचं असतं आम्हाला आजकाल आणि सगळ्या घरामध्ये जादू बनवून फिरायचं असतं. मग जेवण वगैरे केलं आम्ही. थोडा वेळ आराम केला. त्यानंतर वरदानला तयार केलं. आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून. सो तो गॉगल घालून असं दाखवत होता. मग आम्ही बाहेर निघालो. बरंच उशीर झाला होता आम्हाला बाहेर जायला. पण आम्ही मुलांसाठी खास गार्डनमध्ये गेलो आणि त्यांना थोडं बरं वाटावं म्हणून. पण त्यांच्याऐवजी ह्या दोघांनाच खूप खुशी होती. हे असं करायचं तसं करायचं आणि त्यांचं हसणं चालू होतं. मी इथे वरदानला फिरवत होते पण त्याला दुसरीकडेच जायचं होतं. गार्डन खूप छान आहे. मस्त वाटतं गेल्यावर. शांत आणि असं कधीतरी जाऊन बसायला किंवा लहान मुलांसाठी खेळायला खूप भारी आहे. जवळच आहे आपल्या PCMC मध्ये. वरदान सगळीकडे फिरत होता गोल गोल. त्याच्यामागे हर्षू आणि हे फिरत होते. मग आम्ही राऊंड करून मस्त गप्पा मारल्या. तसंच आम्ही बाहेर जेवायलाही गेलो. मग घरी आले. घरी आल्यानंतर थोडी फ्रेश झाले. फ्रेश होऊन चेंज वगैरे केलं. असा संपला आजचा दिवस. नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग आणि लवकरच भेटूया. बाय.